तेल टाकणार आहोत। त्याच्यामध्ये आपण हिंग टाकून तळून घेत आहोत। भाजून घ्यायचे। आंबट असल्यामुळे मसाला जास्त लागणार आहे। तुरीची डाळ व्यवस्थित, कारण त्याच्यामध्ये थोडंसं हे असतं, ते आपण ती शेकून घेणार आहोत आणि परत गरम तेलामध्ये, हे कोमट तेलामध्ये हा मसाला परत आपण मिक्स करताना हे करणार आहोत, शेकून घेणार आहोत। आपण 10 किलो कैरीचं लोणचं घरच्या मसाल्यातलं करत आहोत, त्याच्यामुळे आपल्याला लोणच्याचा मसाला जास्त प्रमाणात घ्यायचा। जेवढं कोटिंग जास्त असतं तेवढं मसाला टिकतो। असं आपण खडे मीठ याच्यासाठी वापरतोच, पण हे व्रतासाठी वापरणार आपलं शेंदे मीठ आपण याच्यामध्ये वापरतो। आणि टिकण्यासाठी आपल्याला किती करायचं म्हटलं तरी हे बीपीसाठी आपल्याला हे खारट करायचं नाही आहे, कारण आपल्याला लोणच्याचा पूर्ण उपयोग करता आला पाहिजे, म्हणून शेंदे मीठ वापरायचं। टिकायसाठी आपण बाकीच्या सगळ्या मसाल्यांचं प्रमाण वाढवलेलं आहे, त्याच्यामुळे आपण मिठाचं प्रमाण हे नेमकंच घेत आहोत। वजनी प्रमाणामध्ये आपण 250 ग्राम मीठ घेतलेलं आहे 10 किलो आंब्यांसाठी। 10 किलो आंब्यांचं स्वच्छ करून 8 किलो कैरी झालेली आहे। आणि शेंदा मिठाचं म्हणजे रॉक सॉल्ट जे वापरतो आपण, काळं मीठ पण वापरणार नाही आहे आणि आपलं नेहमीचं रेग्युलर मीठ पण वापरत नाही आहे। पहिले आपण 50 ग्राम हळकुंड भाजून तळून ग्राइंड करून टाकलेलं आहे। आता परत आपण हळद टाकत आहोत। हळद ही टिकण्यासाठी मदत करतं, आरोग्यासाठी पण चांगलं असतं आणि जळणार नाही याच्यासाठी आपण जे गरम मीठ करून घेतलेलं आहे त्याच्याबरोबरच हे शेकून घेत आहोत। त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये 200 ग्राम मिरचीचं हे करून घेतलेलं आहे। मिरची स्वच्छ करून भाजून ग्राइंड करून घेतलेली आहे, ती थोडीशी हे ठेवलेली आहे, जाडी भरडी मिरची ठेवलेली आहे। आणि आपण याच्यामध्ये घरचं तिखट टाकत आहोत। तिखटसुद्धा चवीसाठी पण मसाल्याची क्वांटिटी जास्त आहे, आंब्याची क्वांटिटी जास्त आहे, म्हणून आपण याच्यामध्ये 250 ग्राम तिखट घेतलेले, 200 ग्राम मिरची घेतलेली। तर मिरची कमी तिखट आहे आणि फक्त आपल्याला रंग बदलणार नाही एवढंच मिठाबरोबर गरम करून घ्यायचं आहे। आपण याच्यामध्ये कुठल्याही रेडीमेड पावडरचा वापर करत नाही, हळद पण घरचीच आहे। कशासाठी? तर हे सगळं ताजं ताजं वापरलं की, कारण आपण याच्यानंतर याचं 12 महिने लाईफ बघत असतो लोणच्याचं। स्पर्शाला एवढं कोमट होईल तसं, कारण अगोदर आपण हे मीठ पूर्णपणे भाजून घेतलेलं आहे। डाळ एका मोठ्या याच्यामध्ये आपण हे इकडं 2 लिटरच्या प्रमाणामध्ये आपण शेंगदाण्याचं तेल पूर्ण उकळून घेतो, उकळून थोडंसं कोमट केलेलं आहे। परत त्याच्यामध्ये आपण हिंगचे 4 खडे टाकून तो हिंगाचाही वापर आपण लोणच्यात करत आहोत आणि त्या तेलामध्ये सुद्धा ते हिंगाचा अर्क उतरलेला आहे। आता ही मिरा आणि लवंग्याची पावडर, ही जाडी भरडी हे केलेली पेथी, मेथीसुद्धा 150 ते 200 प्रमाणात 200 ग्राम घेतलेली आहे। टिकण्यासाठी मदत करते, आरोग्यासाठी पण, रक्तशुद्धीसाठीच पण वापर करते। हे तेजपत्ता पण आपण टिकण्याबरोबर स्मेल आणि टिकणं याच्यासाठी वापर करत आहोत त्याचा।
हे 100 ग्रॅम दळून घेतलेलं हळकुंड, तळून घेतलेलं आणि दळून घेतलेलं, व्यवस्थित तळून घेतलं आहे. पहिले धुवून घेतलं, सुकवलं. जेवढी स्वच्छता ठेवली तेवढं आपल्याला लोणच्याची लाईफ वाढवण्यास मदत करतायत. ही भाजून घेतलेली मोहरी, ही सगळ्यात शेवटी. डाळ पनीर मोहरी का, तर मोहरीच्या साल्ट्यांमध्ये सुद्धा जे गुणधर्म बेनिफिट आहेत ते, आणि ही शेवटी आपण घेतलेली राई आपण पाहून गावरान आणि चवीला सुद्धा. हे जिरं, शहाजिरं आणि विलायची. हे दालचिनी, हे पूर्ण पावडर फॉर्ममध्ये नाही आहेत. हे फक्त जिरं आणि शहाजिरं आणि विलायचीच पावडर फॉर्ममध्ये, हळकुंड पावडर फॉर्ममध्ये आहे. हे सगळं थोडंसं भरडं असतं. जसं जसं लोणच्याला पाणी, तेल आणि पाणी सुटतं तसं तसं त्याच्यामध्ये अर्क आणि तो पूर्ण त्या एकजीव होतो फोडींबरोबर. आणि आपण अख्ख्या पण मिरच्या घातलेल्या, याच्यातल्या 20% मिरच्या अख्ख्या टाकलेल्या आहेत. आमच्याकडे त्या मुरलेल्या मिरच्या आवडतात लोणच्याबरोबर खाण्यासाठी. आणि चिली फ्लेक्स मिरची भाजून थोड्याशा तेलामध्ये परत तळून मग ग्राइंड करून घेतलेली ओबडधबड. मिरचीचे बीज हे जे आहे हे सगळे मुरल्यानंतर जे फर्मेंटेशन होतं त्याच्यामुळे आपल्याला त्याचा बेनिफिट ट्रॉक्सिल, अँटी बॉडीमधले ट्रॉक्सिल कमी करण्यासाठी होतो. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं की जेणेकरून फक्त एकच कुठली तरी हे जास्त हे व्हायला नको, फ्राय व्हायला नको. आणि शेकून घेतलेलं तिखट, हळद, मीठ आपण नंतर टाकणार आहोत. त्याचा कलर आपल्याला बदलला नाही पाहिजे आणि आपण अगोदर ते शेकून पण घेतलेलं आहे. बडीशोप राहिली होती आपली, ही बडीशोप पण 200 ग्राम घेतलेली आहे. बडीशोप पण पाचक असते. मसाला जरी जास्त वाटत असला तर गावरान आंबट असलेली कैरी ही फोडून 10 किलोच्या वजनामध्ये आहे, त्याच्यामुळे त्याला एवढ्या मसाल्याची गरजच आहे. आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं तेल टाकणार आहोत. अरे भाजलं जात नाही आहे ना. होतंय ना का नाही. हे सगळं साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे. तेल पण आपण पहिले उकळून घेतलं होतं, मग थोडंसं मला गार झाल्यासारखं वाटलं म्हणून मी परत गरम करून घेतलं. खूप उकळलेलं तेल टाकलं तर आपण सगळ्या मसाल्याचा रंग काय होईल ना, बदलून जाईल. तर हे आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे आणि हलवायचं आहे. तर ह्या सगळ्यात आपल्याला हा टाकला हिंग. आता हिंग आपल्याला तळून घ्यायचा आहे.
खडा हिंग आपण तळूनच ग्राइंड केलेला आहे, त्याच्यामुळे तोही जास्त करायचा नाही, कारण त्याच्यामधलं आहे ते सगळंच निघून जाईल मग. एकदम हलवायला पाहिजे. दिसतंय का? आता हे आपण तेलात परत सगळे एक वार गरम करून घेत आहोत. जळायला पण नको आणि परत सगळं कोमट पण झालं पाहिजे. कढई दिसणार नाही तेवढं बघ, फक्त तेल होतं तेवढं दिसतं. अशा पण 2 लिटर तेल पूर्ण टाकून दिलेलं आहे आपण. आणि आपण मसाल्याच्या एवढ्या गोष्टी जरी याच्यामध्ये, एवढे जिन्नस जरी याच्यामध्ये टाकलेले असतील तरी याचा वास हा लोणच्याचाच येत आहे, मसाल्याचा. इकडे घेऊ का? आता हे हळद, मीठ आणि हे सर्वात शेवटी आपण मिक्स करत आहोत. असं का? नाहीतर मग आपला तिखटाचा रंग सगळा बदलला असता. हे व्यवस्थित सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे भरपूर प्रमाणात तापलेलं आहे. याला मीठ आणि हळद लावून ठेवलेलं होतं आणि त्याचं पाणी आपण एवढं पाणी त्याचं निघालेलं आहे मिठाचं. शक्यतो मी ह्या प्रकार मी पहिल्या वेळेस करते, नाहीतर मी याचं असं हे काढत नाही, तुरतं. पण यावेळेस मला ते फोडायला आणि मसाला करायला एकदम जमलं नाही, म्हणून मी त्याचा असं हे केलं नाही. किती वेळ भिजवलं? 1 रात्रभर ठेवलं होतं मी. या कैऱ्या आपण स्वच्छ धुवून कोरड्या करून घरीच फोडून घेतलेल्या आहेत. त्याला रात्री हळद मीठ लावून स्टीलच्या भांड्यात ठेवलेलं होतं, चाळणीवर झाकून कपड्याने कवर करून. त्याच्यानंतर हे पाणी असं चाळणीच्या खाली जमा झालेलं आहे. आता ॲक्च्युली हे तर आंब्याचं सत्वच आहे. मी पहिले कधी असं काढलेलंच नव्हतं, पण यावेळेस पहिल्यांदा काढलं आहे. अजून मी विचारत आहे टाकायचं की नाही आंब्यात. त्याच्यात गेलं काय एवढं? हे टाक. हां, हे असं असं याला पूर्ण कोटिंग करून घ्यायचे. हा सगळा मसाला याला पूर्णपणे लागला पाहिजे. ते असे मीठ लावून करायला कोणी असं म्हणणार नाही. आता ही थोडीशी हाताची आग होणारच आहे आपल्या. मसाला मात्र पूर्ण गार असावा, नाहीतर त्या फोडी अशा सुरकतून जातात. ती घातलं त्याला लागतोच तो.
मसाला दिसताना दिसतो तो, पण ज्यावेळेस आपण कैरीची संख्या वाढवतो ना, निव्वळ कैरी तिखट मीठ लावलेली नको आहे आपल्याला. लोणचं म्हणले की त्याला खार पाहिजेच. लोणच्याच्या मसाल्याला आमच्या भागामध्ये खार म्हणतात. फक्त मसालाच म्हणायला पाहिजे, कारण कसं पूर्वी मिठाचं प्रमाण मिठातच लोणचं टिकतं, ही अशी जी भूमिका होती आपण तेव्हा. याला आपण आता 2 लिटर जरी तेल टाकलेलं असलं तरी याला अजून 2 लिटर तेलाची गरज आहे. यात हवा असला तर तुम्ही सोललेला लसूण पण अगदी अर्धा किलो 1 किलोच्या प्रमाणात टाकू शकता. तोही अगदी पूर्णपणे बीपीसाठी औषधी होतो. लसूण सोलून टाकला की तरी याचं लाईफ पण वाढतं आणि याची आयुर्वेदिक जी व्हॅल्यू आहे ती पण वाढून जाते लोणच्याची. रोजच्या ताटात आपण 1 फोड जरी घेतली तर आपल्याला त्याच्यामधले सगळे बेनिफिट मिळतात. इकडे दिसते का? त्याला असा बाजूला ठेवलेला आहे. आपण ही जेव्हा लोणच्याची बरणी भरू तेव्हा हा आपण तळाला टाकूयात आणि लोणचं भरल्याच्या नंतर त्याच्या तोंडावर टाकूयात. तोंडाशी टाकायचं बरणीच्या. आता झालं. आता पुढचे रेसिपी मी जेव्हा चिनी मातीच्या बरणीमध्ये हे लोणचं भरेल. पण हे हलवण्याच्या सोयीसाठी आपण कुठल्या तरी पसरट भांड्यामध्ये हे असू द्यावं, शक्यतो 2 दिवस. जर तुम्ही हायजीन पाळू शकत असाल तर, नाहीतर मग ते बरणीत भरलेलंच चांगलं, कारण याला कुठल्याही याचा जंतुदोष व्हायला नको जोपर्यंत हे मुरत नाही तोपर्यंत. बघा माझं लोणचं तुम्हाला चवीला कसं वाटेल अशा पद्धतीने करा. विकतच्या कुठल्याही लोणच्याचा मसाला असो किंवा लोणचं असो, त्याच्यात सोडियम बेन्झोएट टिकवण्यासाठी जे वापरलं जातं प्रिझर्वेटिव्ह म्हणून, ते प्रकृतीला सगळ्यात हार्मफुल आहे. त्याच्यातून आपल्याला लोणच्याचे सगळे बेनिफिट्स मायनस होऊन जातात. आपण फक्त लोणचं खाण्यासाठी खातो, त्याचं आयुर्वेदिक बेनिफिट काही मिळत नाहीत. त्याचं मग BP, साईड इफेक्ट, ॲसिडिटी, या प्रमाणाच्या लोणच्यामध्ये काय बेनिफिट मिळतात हे असं करून बघा मैत्रिणींनो. खाऊन बघा, शेअर करा, लाईक करा, आवडलं तर लाईक करा. तू म्हणत आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा. बेल बटन लाईक करा.